यावर्षी परतीच्या पावसामुळे खरीप पिके वेळेत काढणं शक्य झालं नाही. तसंच जमिनीत वापसा नसल्यामुळे बागायती गव्हाची पेरणी महिनाभर उशिरा झाली. राज्यातील गव्हाच्या पेरणीपैकी अंदाजे 30% क्षेत्र उशिराच्या पेरणीखाली येतं. यंदाच्या पावसाच्या परिस्थितीमुळे या क्षेत्रात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी केलेल्या गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही नोव्हेंबरचा शेवटचा पंधरवडा ते डिसेंबरचा पहिला पंधरवडा म्हणजेच 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. पण काही ठिकाणी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक 15 नोव्हेंबर नंतर पेरणी केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात उत्पादनात हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी 1 क्विंटल या प्रमाणात उत्पादनात घट येते. गहू पिकाचं उत्पादन हे बहुतांशी पिकाला मिळणाऱ्या थंडीवर अवलंबून असतं. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. तसंच दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचं वजनही वाढतं. पण उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला अनुकूल वातावरण मिळत नसल्यानं उत्पादनात घट येते. उशिरा पेरणीच्या गहू उत्पादनातील घट टाळायची असेल तर उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांचा वापर करावा. यामध्ये आगरकर संशोधन संस्थेने विकसित केलेल्या गव्हाच्या MACS 6222 या सरबती वाणाची वेळेवर पेरणी केल्यास हेक्टरी सरासरी 48 क्विंटल उत्पादन मिळतं. अनुकूल परिस्थितीत या वाणाची कमाल उत्पादन क्षमता 60 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. हा वाण उशिरा पेरणीसाठी आणि 2 ते 3 पाण्याच्या पाळ्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद देतो. त्याचप्रमाणे फुले समाधान म्हणजे NIAW 1994 हा सरबती वाण देखील बागायती वेळेवर तसंच उशिरा पेरणीसाठी राज्यात प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणी केल्यास या वाणापासून हेक्टरी 46.12 क्विंटल तर उशिरा पेरणीखाली 44.13 क्विंटल उत्पादन मिळतं. गव्हाच्या 2 ओळीत 18 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी 5 ते 6 सेंटीमीटर खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी. हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी बियाणाचे हेक्टरी प्रमाण 125 ते 150 किलो एवढं ठेवावं. खत व्यवस्थापनामध्ये 1/3 नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी आणि उरलेलं नत्र 2 समान हप्त्यात पहिलं पाणी आणि दुसरं पाणी देतेवेळेस द्यावं. बागायती उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात. जमिनीत ओलावा राहून पिकात थंड हवामान राहण्यासाठी पिकाला नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजेच 15 दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावं. पिकात तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्हाच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषारवरील क्षेत्रात शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. अशा प्रकारे नियोजन केल्यास उशिरा पेरणी केलेल्या गव्हापासून चांगलं उत्पादन मिळेल.